नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लसावी आणि मसावी या टॉपिकवरील 10 प्रश्न बघणार आहोत. जे प्रश्न पोलीस भरती 2023मध्ये विचारलेले आहेत, वेगवेगळ्या पेपरमध्ये विचारलेले आहेत. आणि या समोरील आपण टॉपिक वाईज नवीन व्हिडिओ रोज बघणार आहोत. तर चालू करूया आपण. प्रश्न पहिला, 4 व 6 या संख्यांचा लसावी काढा. चंद्रपूर जिल्हा चालक पोलीस भरती 2023मध्ये विचारलेला प्रश्न. यामध्ये सर्वप्रथम दिलेल्या संख्यांची आडवी मांडणी करायची. 4 आणि 6 त्यामध्ये भागाकाराचे स्वरूप द्यायचे, म्हणजे असे बॉक्सेस तयार करून घ्यायचे त्याला. ठीक आहे. आणि या दोन संख्यांना भाग जाईल अशा संख्येने त्यांना भाग द्यायचा. जसे की इथे 2ने भाग जातो, बे दोन्ही 4, बे त्रिक 6. ठीक आहे. तर आता इथं जे उर्वरित संख्या आहे यांना, या दोन संख्यांना 2 व 3 यांना कोण्या संख्येने भाग जातो का, तर जात नाही. म्हणून इथं आपल्याला मसावी सापडलेला आहे. आपला मसावी आहे 2. तर आपल्याला विचारलेला आहे लसावी. ठीक आहे. तर आता इथं या दोन संख्यांना कोण्या संख्येने भाग जात नाही, म्हणून आपण इथून काय करू, 2चा भाग देऊ पहिले. बे 1 बे, 3 जसाच तसा, 3 1 3, एकास 1 आणि 3 1 3. आपला लसावी हा डावीकडील संख्यांचा गुणाकार असतो. म्हणजेच ते संख्या आहेत आपल्या 2 गुणिला 2 गुणिला 3, म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 3, म्हणजे बे दोन्ही 4, 4 त्रिक 12, म्हणजे याचं उत्तर 12 असेल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा, मसावी काढा. आपल्याला मसावी विचारलेला आहे. 27 आणि 45चा अमरावती शहर पोलीस भरती 2023मध्ये आलेला प्रश्न. त्यामधील आपले पर्याय आहे. पर्याय 1 3, पर्याय 2 6, पर्याय 3 9, पर्याय 4 15. तर सर्वप्रथम आपण आडवी मांडणी करून घ्यावी. आणि आता या 27 आणि 45ला कोणत्या संख्येने भाग जाईल ते बघावे. तर इथं 9ने भाग जातो. 9 त्रिक 27 आणि 9 5 45, म्हणजे मसावी हा 9 असेल. आता जर आपल्याला इथं लसावी काढायचा असेल तर आपण इथं काढू शकतो. इथं आपल्याला पहिले 3 1 3, 5 जशाच तसा. ठीक आहे. 5 1 5, 1 जशाच तसा, 5 1 5. आता आपल्याला माहिती आहे लसावी म्हणजे डाव्या बाजूवरील संख्यांचा गुणाकार असतो. 9 गुणिला 3 गुणिला 5, म्हणजे 9 गुणिला 3 गुणिला 5 बरोबर 9 त्रिक 27, 27 गुणिला 5 बरोबर 5 7 35, 35 5 हातचे 3, 5 2 10, 3 13, म्हणजे 135 हा याचा लसावी असेल. प्रश्न तिसरा, 48 आणि 72 यांचा मसावी किती. हिंगोली जिल्हा पोलीस भरती 2023मध्ये आलेला प्रश्न. आपण याची मांडणी करून घेऊया. 48 आणि 72. सर्वप्रथम आपण यांना बघूया कोण्या संख्येने भाग जातो. यांना 24ने सुद्धा भाग जातो. 24 2 48, 24 त्रिक 72. आपल्याला विचारलेला आहे मसावी. तर आपला मसावी हा 24 येतो. आणि लसावी जर काढायचा असेल तर आपण इथं 2नं भाग देऊ शकतो. बे 1 बे, 3 जसाच तसा, 3ने भाग दिल्यावर 3 1 3. मग आपल्याला माहिती आहे आपण लसावी काढत असताना डाव्या बाजूवरील सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो. 24 गुणिला 2 गुणिला 3, 24 गुणिला 2 गुणिला 3 बरोबर 24 2 48 गुणिला 3 बरोबर 24 4 हातचे 2, 12 आणि 14 144 हा याचा लसावी असेल. प्रश्न क्रमांक 4, 12 15 24
या संख्यांचा लसावी काढा. रत्नागिरी ग्रामीण पोलीस 2023 आलेला प्रश्न आहे. आपण याची सर्वप्रथम आडवी मांडणी करून घेणार. 12, 15, 24 या तिन्ही संख्यांना एका संख्येने भाग जाईल अशा संख्येने भाग देणार, जे की आपण इथं सर्वप्रथम 3ने भाग देऊया. 3 चूक 12, 3 पाची 15, 3 8 24. म्हणजेच आपला इथं मसावी हा 3 असेल, कारण की उर्वरित तिन्ही संख्यांना एका संख्येने भाग जात नाही, म्हणून आपला मसावी हा 3 असेल. आणि इथं कोणत्याही 2 संख्यांना भाग जात असेल तर त्यांना द्यावा. म्हणजेच इथं 4 आणि 2 संख्यांना भाग जातो. 4 1 4, 5 जशास तसा, 4 2 8. आता इथं कोणत्याच संख्येला भाग जात नाही, मग इथं आपण डायरेक्ट असा गुणाकार केला तरी चालतो लसावीसाठी. लसावी बरोबर 3 गुणिला 4 हे 2 आणि 5 गुणिला 2 हे 2 बरोबर 12. 12 पंचे 60, 60 2 120, म्हणजे 120 हा याचा लसावी असेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5वा. 24 72 96 यांचा मसावी काढा. 24 72 96 यांचा मसावी काढा. सर्वप्रथम आपण यांची मांडणी करून घेऊया. 24 72 96 आपल्याला मसावी विचारलेला आहे, म्हणून आपण इथं 24ने सुद्धा भाग देऊ शकतो. 24ने भाग इथं बसतोय. 24 1 24, 24 त्रिक 72 आणि 24 चूक 96. तर इथं आपला मसावी हा 24 आलेला आहे, कारण उर्वरित संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. जर आपल्याला इथं लसावी काढायचं असेल तर आपण काय करू शकतो, सर्वप्रथम 3ने भाग देऊन देऊया. 1 1 3 1 3, 4 4. पुन्हा 4ने भाग देऊया. 1 1 1 1 4 1 4. मग लसावी आपण काढत असताना लसावी म्हणजे डाव्या बाजूवरील सर्व संख्यांचा काय असतो, गुणाकार असतो. 24 गुणिला 3 गुणिला 4, म्हणजेच 24 गुणिला 3 गुणिला 4, 4 त्रिक 12, 12शी 2 हात चाला 1, 6 72 गुणिला 4 8 आणि 7 चूक 28, 288 हा याचा लसावी असेल. पण आपल्याला विचारलं होतं मसावी, म्हणून आपला मसावी आलेला आहे 24. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6वा. 336 252 व 322चा मसावी किती? SRPF गट क्र 19 पोलीस भरती 2023 आलेला प्रश्न आहे. सर्वप्रथम आपण याची मांडणी करून घेऊया. 336 252 322 भागीला, म्हणजे भागाकाराच्या स्वरूपामध्ये मांडणी करत आहोत म्हणून आपण. तर यामध्ये आपण 7ने भाग देऊया. सर्वप्रथम 7 चूक 28, 7 चूक 28, 33 मधून 28 गेले, 5 राहतात, 7 8 56, 7 त्रिक 21, 4 राहतात 42, म्हणजे 7 सकम 42. आणि इथं पुन्हा 7ने भाग जातो. 7 चूक 28, 4 राहतात, 7 सकम 42. पुन्हा इथं 2ने भाग जातो. 2 2 4, 2 चूक 8. सर्व संख्यांना 2ने भाग जातो, म्हणून आपण देत आहोत 2 2 4, 2 चूक 8. ठीक आहे. 2 1 2, 2 8 16, 2 46 ला भाग दिल्यावर 2 2 4, 2 त्रिक 6. ठीक आहे. आता इथं तिन्ही संख्यांना 24 18 आणि 23 यांना कोणत्याही एकसारख्या संख्येने भाग जात नाही, म्हणून आपला मसावी हा
7 गुणिला 2 बरोबर 14 असेल आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 14. प्रश्न 7. 5 आणि 6 यांचा मसावी आणि लसावी किती? SRPF नागपूर 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. 5 आणि 6 याची मांडणी करून घेतली आपण सर्वप्रथम. पण आपल्या एक लक्षात येईल 5 आणि 6 या संख्यांनी कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही. पण इथं 1 ने भाग जाते, म्हणून आपला मसावी हा 1 असेल. तसेच या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्यांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही, पण 1 ने भाग जातो, म्हणून आपला मसावी हा 1 असेल. आणि आपल्याला जर याचा लसावी काढायचा असेल तर लसावी म्हणजे इथं आपण 5चा भाग देऊ शकतो. 5 6शी 6, इथं 6चा भाग देऊ शकतो आपण 1 1, म्हणजेच लसावी बरोबर 5 गुणिला 6 बरोबर 30. आता यापेक्षा एक इथे नोट करून घ्या एक गोष्ट. जर 5 व 6 किंवा याला आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो. सहमूळ संख्यांचा कशानेच भाग जात नाही, म्हणून त्यांचा मसावी हा 1 असतो आणि लसावी हा त्याच 2 संख्यांचा गुणाकार असतो. सहमूळ संख्या म्हणजे त्या संख्यांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही शिवाय 1च्या. आता प्रश्न क्रमांक 8 आपला असा आहे. 23 व 83 चा लसावी किती? ठीक आहे, इथं आपल्याला लसावी विचारलेला आहे. बुलढाणा पोलीस भरती 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, 23 आणि 83 या सहमूळ संख्या आहे, म्हणून त्यांचा मसावी हा 1 असेल. कारण की 23 आणि 83ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून यांचा मसावी हा 1 आहे. तसेच त्यांचा लसावी विचारलेला आहे. तर लसावी म्हणजे त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो, म्हणून आपण इथं सरळ गुणाकार करून घेऊया. 3 त्रिक 9, 8 24, 24 6 30, 30 0 हात 4 3, 8 2 16, 16 3 19, 1909. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल आणि हे जे मिळालेलं आहे हे आपला लसावी आहे. प्रश्न क्रमांक 9. 12, 15 आणि 20 यांचा मसावी आणि लसावी काढा किंवा किती? तर सर्वप्रथम आपण याची आडवी मांडणी करून घेऊया. 12, 15, 20 याला आपण बॉक्सच्या स्वरूपात लिहूया. म्हणजेच इथं कितीने भाग जाईल तर 12, 15 व 20 या संख्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही आहे, म्हणून इथं आपण पण 1 ने जातो. म्हणजेच मसावी बरोबर काय आहे? मसावी हा आपला 1 असेल. आता आपण लसावी काढून घेऊया. पहिले इथं 5 ने भाग देऊया. 12शी 12, 5 त्रिक 15, 5 चोक 20. आता आपण इथं 4 ने भाग देऊया. 4 त्रिक 12, 3शी 3, 4 1 4. आता पुन्हा आपण इथं 3 ने भाग देऊया. 3 1 3, 3 1 3, 1शी 1. आणि आपला लसावी म्हणजे आपल्याला माहिती आहे, लसावी म्हणजे डाव्या बाजूच्या
जेवढ्या पण संख्या आहेत त्यांचा गुणाकार असतो. म्हणजे 1 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 ह्या संख्या घेतलेल्या आहेत आपण. 1 गुणिला 5, 5 गुणिला 4, 4 गुणिला 3 ह्यावाल्या. 5 1 5, 5 चूक 20, 20 त्रिक 60 म्हणजे आपला लसावी हा 60 येईल. इथं आपला मसावी हा 1 आलेला आहे आणि लसावी हा 60 आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 21, 15, 40 या संख्यांचा मसावी काढा. गडचिरोली पोलीस भरती 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. 21, 15, 40, 21, 15, 40 याची आपण मांडणी करून घेतली. पण या तिन्ही संख्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही. म्हणून आपला मसावी हा 1 असेल, जेच की आपल्याला विचारलेलं आहे आणि ते पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे.